हॅलो, नमस्कार. मी कविता स्वागत करते त्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. कशा आहात तुम्ही सगळे? मस्त मजेत का? मस्त आणि मजेतच असायला हवं. सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झाली होती आणि आज संकष्टी चतुर्थी होती. संकष्टी चतुर्थीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर आज आम्हाला ना रियाला सुट्टी होती आणि प्रांजलला पण सुट्टी होती आणि मला पण घरातली कामं वगैरे सगळी आवरली होती. आज आत्यांना 23 वर्ष झाले जाऊन, तर त्यांची पुण्यतिथी होती. तर मग घरातली सगळं पूजा नैवेद्य वगैरे सगळं आवरलं. नैवेद्य म्हणजे जे स्वयंपाक वगैरे होता तोच त्यांचा फोटो वगैरे ठेवला आणि गाईला वगैरे दिला. त्याच्यानंतर मग आम्हाला उपवास होता. खिचडी वगैरे काय प्रांजलचे पप्पा खात नाही, त्यामुळे मग खिचडी वगैरे काय बनवली नाही. त्यानंतर मग रिया बोलली चल आपण झुडिओला जाऊया, सेल लागले. तर म्हटलं चल, माझं पण तसं काम वगैरे आवरलं होतं आणि मला चतुर्थी असल्यामुळं मंदिरात पण जायचं होतं. तर ती बोलली एकदा आपण झुडिओला जाऊ आणि त्याच्यानंतर मग मंदिरात वगैरे जाऊ. मंदिरात जायचं असं फिक्स नाही आहे, कारण घरासमोर पण मंदिर आहे, तिथं पण आम्ही जाऊ शकतो. त्यामुळे आता बघू, झुडिओला जाऊ. पहिले झुडिओवरती काय काय तिला सेलमध्ये भेटतं आहे ते बघूया. तसं मला काही घ्यायचं नाही आहे, पण मी रियासोबतच चालली आहे. थोडंसं फिरणं पण होईल म्हटलं चल. तर आम्ही दोघीच घराच्या बाहेर निघालो होतो आणि प्रांजल पण निघाली होती. बाहेरचं वातावरण एवढं खूप सुंदर होतं ना, बाहेर पाऊस वगैरे येत होता, आभाळ पण भरून आलं होतं आणि मस्त वाटत होतं. तर आता आम्ही निघालो आहे झुडिओला, बाणेरला. तर बघू आता बाणेरच्या झुडिओमध्ये कसं काय सेल वगैरे लागलेलं आहे. तिथं गेल्यानंतर काय काय शॉपिंग वगैरे करतो ते तुम्ही पुढं बघतच राहा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. छान ब्लॉग्स व्हिडिओज तुम्हाला माझे बघायला भेटतील. तर आता आम्ही झुडिओला आलेलो आहे. इथं सेल वगैरे लागलेला आहे आणि गर्दी पण भरपूर वाढते आहे, कारण की आज संडे आहे आणि संडेचा दिवस म्हटलं तर गर्दी ऑफकोर्स असणारच, कारण की सगळ्यांची घाई असते ना. आणि सेल लागलं म्हटल्यावरती तर अजूनच जास्त गडबड असते, कारण की सेलमध्ये बऱ्याचशा गोष्टी थोड्याशा ऑफरमध्ये भेटत असतात. सेल म्हटल्यावरती 400-500 रुपयामध्ये आपल्याला बऱ्याचशा चांगल्या काही गोष्टी भेटतात, त्यामुळे सगळेच जण असे पळत पळत येत असतात. तर आम्ही पण त्यासाठीच इथं आलो होतो. तर बघू आता आतमध्ये कसं आहे काय आहे ते तुम्हाला बघायला भेटेलच. तुम्ही पण असं झुडिओला किंवा डीमार्टच्या वस्तू आवडतात, तर मला जास्त करून डीमार्टच्याच वस्तू आवडतात. तर आता बघू आता काय होतं. आम्ही झुडिओमध्ये गेलो पण आम्हाला काही आवडलंच नाही, मग आम्ही काही घेतलंच नाही. आता आम्ही बाहेर आले, वारं सुटले. आता बघू कुठं जातो, काय जातो, कसं जाणार. तर बापरे बाप, एवढं जोशने आलं होतं डिंबयाला खांदा स्टुडिओ काय स्टुडिओला, पण काही आवडलंच नाही आम्हाला. रंगाचं काय कपडेच नव्हते. ब्रँड आहे म्हणून सांगतो. चांगले ब्रँड आहेत, डीमार्टपेक्षा चांगले ब्रँड झुडिओला असतात, एवढं मला कल्पना आहे. तुम्ही झुडिओ डीमार्टचे कपडे पहा, ते वापरा आणि झुडिओचे वापरून बघा, तुम्हाला डिफरंट नक्कीच येणार. कारण मी अनुभवलं ना, ही माझी पॅन्ट आहे ना, ही डीमार्टची काय एवढे खराब लागले काय, 2 महिने पण आले ती फ्रेंड झाली, सगळं फ्रेंड होतं. त्यामुळे काय म्हणजे तो माझा पर्सनल अनुभव. आम्ही रिक्षामध्ये बसलो आणि रिक्षावाले काकांना आमचं बोलणं ऐकलं आणि मग त्यांचं बोलणं तर तुम्ही ऐकलंच असेल, त्यांचं काय म्हणणं होतं. नंतर प्रांजलला भूक लागली, मग तिला दाबेली घेऊन दिली. त्याच्यानंतर रियाने पण मोमोज वगैरे घ्यायचे होते तिला, ती पण म्हटली चल मी पण खाऊन घेते. आणि ते छोटेसे कानातले आवडले होते मला, मी ते घेऊन टाकले. तर जास्त काही महागाचे नव्हते, फक्त 40 रुपयाचे होते. तर म्हटलं चल वापरून बघू, असं नाही का. मी सोन्याचे थोडे दिवस काढून ठेवले, माझे ना कान खूप असे मोठे मोठे झालेत, म्हणजे त्याचे छेद वगैरे, म्हणून मी आता डेली वेअरसाठी काहीही वापरत नाही. पण म्हटलं आवडले तर घेऊया. त्यानंतर मग डीमार्टमधून थोडंसं चिप्स वगैरे घेतले माझ्यासाठी, उपवास होता म्हणून मी खिचडी वगैरे काय बनवली नव्हती. तर त्याच्यानंतर मी ना 500 रुपयाची केळी घेतली. इथं मला ना मंदिरामध्ये गणपतीच्या मंदिरात जायचं होतं, तर मला तिथं वाटायचे होते. असं काही बोलली नव्हती किंवा नवस वगैरे काही नव्हतं, पण आज आत्याला जाऊन 23 वर्ष झाले आणि म्हटलं चला आपण थोडंसं काहीतरी मंदिरामध्ये नाही का वाटूया. आणि चतुर्थी पण आहे, म्हटलं आपल्या हातून थोडंसं काहीतरी होईल बाबा, नाही का. थोडंसं मनापासून मला असं वाटत होतं नाही का मनामध्ये,
तर माझं असं काही फिक्स नव्हतं मी आजच करेल किंवा जाईलच असं नाही का. पण माहीत नाही, जे मनामध्ये आलं ते केलं आणि सगळी केळी वगैरे तिथं आम्ही एका मंदिरात ठेवली. म्हटलं एकदा दर्शनं करून येऊया, गणपती बाप्पांच्या चरणी पण केळी वगैरे ठेवू. पण एवढी गर्दी होती आणि आम्ही तर 6 वाजता पोहोचलो होतो आणि रांगा तर एवढ्या भयंकर होत्या ना. पुढं एकदम फिरून इथं दिसत असेल तुम्हाला, इकडं सगळी गर्दी आहे आणि एकदम फिरून जायचं होतं. मग आम्ही कळसाचं दर्शन घेतलं गणपती बाप्पांचं. तसं आम्ही इथं कायम येतच असतो. दर्शन वगैरे छान झालं आणि गर्दी पण भरपूर वाढत होती आणि पास वगैरे काढून म्हटलं जाण्यापेक्षा आहे ना, जाऊ दे आपण बाहेरूनच दर्शन वगैरे घेऊया. आणि मग दर्शन वगैरे घेतलं आणि तिथं केळी वगैरे घेतलेली होती, ती सगळ्यांना वाटली तिथं. आणि मग आम्हाला घरी पण यायचं होतं. प्रांजलचा अभ्यास वगैरे सगळं बाकी होतं, बऱ्याचशा गोष्टी अजून बाकी होत्या. म्हटलं चला आता भरपूर वेळ झालेला आहे, आपण इथून केळी वगैरे वाटून आता मग पुढं निघूया. तर आम्ही आता सगळं झालं, इथं गर्दी वगैरे बघू शकता. आम्हाला इथंच अंधार पडायला लागला आहे. तरी मंदिरात गेलो असं तर 8-8:30 वाजले असते, म्हणून आम्ही मंदिरात जायचं कॅन्सल केलं. त्याच्यानंतर आम्ही घराकडे निघालो आणि घराकडे निघाल्यानंतर आहे ना, आम्हाला रिक्षाच भेटत नव्हतं. मग इकडून तिकडून आम्हाला एक रिक्षा भेटली, त्याच्यामध्ये बसून आलो. त्याच्यात पण रिक्षावाल्यांची आज खूपच डिमांड होती, इतकेच द्या. आणि गणपती बाप्पा पण लवकरच आता येणार आहे. त्याच्यानंतर बघा इथं सगळे स्टॉल वगैरे आता लागायला चालू झाले आहेत गणपती बाप्पांचे. आणि इथं आम्ही थांबले होतो कारण की आम्हाला रिक्षाच भेटत नव्हती त्यामुळे, आणि घरी जाऊन स्वयंपाक पण करायचा होता. भूक पण एवढं जोराचं लागली होती, रिक्षा भेटत नव्हती. चालत कसं बसं आम्ही आता घराकडे चाललो आहे. तर पुढं बघत राहा तुम्ही. घरी आले, फ्रेश झाले, दिवाबत्ती केली, त्याच्यानंतर लगेच कपडे वगैरे चेंज करून टाकले आणि स्वयंपाकाला घेतलं. तर गरम गरम बेसन बनवलं होतं, त्यासोबत डाळ भात पण बनवला होता. भाजी काय बनवावं कळत नव्हतं. मग डाळ भात बनवलं, मस्त तव्यावरती असं बेसन बनवलं आणि चपात्या बनवून घेतल्या. मला पण भूक लागली होती, आहोंना पण उपवास असतो, म्हणजे चतुर्थी असते आम्हा दोघांना पण, त्यांना पण भूक लागली होती. म्हटलं चला मस्त गरम गरम जेवण वगैरे करून घेऊ. तसं ना गरम गरम बेसन खायला खूप आवडतं, आहोंना पण खूप बेसन आवडतं. तर आजचा व्हिडिओ इथपर्यंत होता. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलला नवीन असेल तर फॉलो करा.